महिला घरात एकटी झोपलेली असते. त्यानंतर एक पुरुष येतो, तिला उचलून घेऊन जातो. त्यानंतर तिच्याबरोबर कृत्य करतो आणि गावामध्येच एक सावडी असते तिथे नेऊन तिला बांधून ठेवतो. तर काय हे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, लाईक करा, शेअर करा. तर बीड पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली घटना आहे 10 मार्च 2026. तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो, त्यामुळे घरात गरम होतं खूप. त्यामुळे महिलेने दरवाजा उघडा ठेवला होता आणि घरामध्ये एकटी झोपलेली होती. ते बघून घरामध्ये एक पुरुष शिरला आणि तिचं तोंड दाबलं आणि तिला उचलून नेलं. आता गावाजवळ एक नदी आहे तिथे नेलं, तिच्यावर कृत्य केलं तिच्याबरोबर. त्यानंतर तिला मारण्याची धमकी दिली, जर तू आरडाओरडा केला, कोणाला सांगितलं तुला मारून टाकेल. तर त्यानंतर हे सगळं प्रकार तिच्याबरोबर घडला होता. ती बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्याने काय केलं, तिला उचलला आणि गावामध्ये एक चावडी आहे तिथे दोरीने बांधलं तिला आणि तिथून तो फरार झाला. सकाळी महिला शुद्धीवर आली, आरडाओरडा करायला लागली, तेव्हा गावातले लोक जमा झाले. तर सगळ्यांनी चौकशी केली. त्यानंतर तिला सोडवलं, ती घरी गेली. आता बदनामी होईल या आशेने ती पोलीस स्टेशनला काही गेली नाही. पण 2 दिवसांनी तिच्या घरच्यांनी तिला समजून सांगितलं. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली आणि त्या आरोपीविरुद्ध तक्रार केली. तर आरोपीला पोलिसांनी पकडलेलं आहे मित्रांनो. तर सर्वजणांनी काळजी घेतली पाहिजे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, गरम होतं ठीक आहे, पण आजकाल कसं पहिल्यासारखे दिवस राहिलेले नाही आहे. कोणाच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी आज स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं? तर आपण कुणाला बदनाम करत नाही हे तो बघताच एवढं आहे. सर्वजणांनी काळजी घ्या, कारण अशा घटना खूप घडत आहे. कोणाचा काही भरोसा राहिलेला नाही आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.